तर आताच्या घडीची सगळ्यात लेटेस्ट अपडेट पाहतोय पनवेल मधून। पनवेल शहरातील मालधक्का परिसरात अवैध बांधकाम सुरू। पनवेल महापालिका आयुक्त कारवाई करणार का असा सवाल नागरिक करीत आहेत। वॉर्ड ऑफिसर करतात दिशाभूल। आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहू शकतात पनवेल शहरातील मालधक्का परिसरात अवैध बांधकाम सुरू। पनवेल शहरामध्ये सध्या अवैध बांधकाम करण्याचे पेव चढले असून कोणी उठतो आणि अवैध बांधकाम तयार करतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख हे कडक शिस्तीचे असून वेळोवेळी ते अशा बांधकामांवर तक्रारी आल्यानंतर तोडक कारवाई करीत असतात। मात्र वॉर्ड ऑफिसर आणि विभाग निरीक्षक हे काही गोष्टी आयुक्तांपर्यंत येऊ देत नसल्याने काही गोष्टी आयुक्तांना माहीत पडत नाहीत। असेच एक बांधकाम तत्कालीन वॉर्ड ऑफिसर यांच्या आशीर्वादाने पनवेल मालधक्का परिसरात बांधले गेलेले आहे। मालधक्का येथील असलेल्या एका झोपडपट्टीच्या बाजूला अनधिकृत बांधकाम हॉल तसेच काही दुकाने सिमेंटचे बांधकाम करून बांधली गेली आहेत। याकडे मात्र पनवेल महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे। पनवेल महापालिका बांधकाम विभाग व नगररचना विभागाची कोणतीही परवानगी न घेता हे बांधकाम तयार केले असल्याची माहिती घेताना समोर आले असून नक्की कोणाच्या आशीर्वादाने हे बांधकाम केले असा प्रश्न निर्माण होत आहे। दरम्यान हे अनधिकृत बांधकाम अतिक्रमण विभागाने जेसीबी लावून जमीनदोस्त करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तसेच हे काम करणाऱ्या इसमांविरोधात गुन्हा दाखल करून अवैध बांधकाम सुरू असताना दुर्लक्ष करणाऱ्या वॉर्ड ऑफिसर व विभाग निरीक्षक यांच्यावर देखील कारवाई आयुक्तांनी करावी अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे। याबाबत वॉर्ड ऑफिसर रोशन माळी यांच्याशी संपर्क केला असता सदर परिसराचा काही भाग हा रेल्वेच्या व सिडकोच्या हद्दीत आहे। त्यामुळे हा विषय रेल्वे प्रशासनाचा व सिडकोचा आहे असे सांगण्यात आले। यानंतर कोकण संध्या प्रतिनिधींनी पनवेल रेल्वे स्टेशन मॅनेजर यांच्याशी याबाबत बोलणे केले असता आमच्या हद्दीत सदर बांधकाम येत नसून हा प्रश्न सर्वस्वी पनवेल महापालिकेच्या अखत्यारीत आहे असे स्पष्ट केले व सिडकोला याबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता होऊ शकला नाही। याबाबत लवकरच माहिती अधिकारात माहिती मागवण्यात येणार असून याविषयी योग्य पाठपुरावा करण्यात येईल असे असोसिएशन तर्फे सांगण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या पनवेल। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।